नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण नवग्रह मंदिर परिसर अनुभवणार आहोत. व आता बघूया त्याच आवारातील असलेले नवग्रहांचे मंदिर. अरे बापरे, केवढा मनोरा बांधलेला आहे. काय कलाकृती म्हणायची की काय, सलाम आहे त्या कलाकृतीला. आता इथे तुम्हाला नवग्रहांचे दर्शन होईल. हा शनिदेव आहे, माझं चालू आहे. हे शनिदेव आहे. तिकडे बघा केतू, हा केतू ग्रह आहे. हे बघा, आपण पाया पडून. हा बघा गुरुग्रह, बुध ग्रह, होत ना. हा बुध ग्रह. बुध ग्रहाच्या पाया पडून आपण चाललोय आता शुक्राला. गुरु झाला, बुध झाला, शुक्र. शुक्र ग्रह, नमो नमः. शुक्र, चंद्र. हो या लवकर लवकर या, पाय पाय भाजायला लागले. चंद्र आपलं, चंद्र शांत शीतल, एकदम सर्वात शांत ग्रह, शीतल ग्रह. मंगळ, मंगळ ग्रहाच्या आपण पाया पडूया. मंगळ ग्रहाय देवाय नमो नमः. नवग्रहाय नमो नमः. राहू ग्रहाच्या आपण पाया पडूया. चला आता चाललोय आपण. पूर्ण आपण नवग्रहांचं सुद्धा दर्शन घेतलंय. आता आपण चाललोय आपण परत साईबाबांच्या आश्रमामध्ये. आता आपण तिथेच भेटूया. चला बाय, असंच आमच्या सोबतीने राहा तुम्ही. चला बाय. नवग्रहाचं मंदिर बघा, हे पाठून आहे. चला चला, पाय भाजते तो. पूर्ण मंदिराचा परिसर बघा. मंदिराचा पाठचा भाग. हो, आज येतोय. तिथून गाव पडलेलं आहे शनी मंदिराच्या बाहेर. एक नंबर आहे. चला मंडळी, परतीच्या प्रवासाला बराच 3-4 तासाचा अवधी लागला आम्हाला. त्यामुळे ड्रायव्हर बोलला की आपल्या सगळ्यांना भूक लागली असेल तर आपण अर्ध्या रस्त्यावरती थांबूया आणि काय जेवण असेल तर किंवा नाश्ता असेल असे त्यांनी आम्हाला सांगितले. गाडी थांबेपर्यंत आमच्या मनसोक्त गप्पा सुरू झाल्या. बाहेरचे नजाऱ्याचे आम्ही खूप भरपूर आनंद घेतला.
उन्हामुळे आणि प्रवासामुळे खूप हैराण झालेली. भूक लागलेली पण काही खायची इच्छा वाटत नव्हती. तर म्हटलं आता काय करावं, थोडंसं खावं म्हणून मग हॉटेलमध्ये उतरलो. तिथे स्नॅक्स प्रकारामध्ये फक्त भजी होती. ती सरांनी मस्तपैकी गरम गरम करून देणार होता. मग आम्ही दोघांनी घेतली कांदा भजी. प्लेट भजी, 2 पाव, अजून 2 सांगा ना. पाव अजून 2 सांगा. 2 पाव आणि काय पोट भरणार? एकच पाव खाणार तुम्ही? चटणी नाही दिली त्याने. नाही, मिरची आहे ना. काय आहे चटणी, सॉस आहे. गावी आले ना हे असं काहीतरी प्रकार भेटतात. काय सॉस आहे बघा. सॉसच आहे पण ना चांगलं आहे. म्हणजे मॅगी वगैरे कोणतं तू मॅगीच असतो ना. टोमॅटो सॉस वगैरे म्हणजे त्यांनी घरगुती केलंय वाटतं. छान आहे. छान आहे ना. कुरकुरीत आहे भजी. गरम कुरकुरीत भजी पाव. तुझं झालं की माझ्याकडे आणि भजी टाकते मी आणि असं बनवून खाते. ठीक आहे. तात्पुरती पोटाला आधार, पण जेवणासाठी थांबवलंय अशा ठिकाणी. खेकडा भजी, खेकडा पाऊस तिथला वाकडा तिथला खावे. मस्त आहे भजी, कुरकुरीत आहे. शिवाय खिडकीतली हवेची झुळूक लागली का मग बोलायची सोय नाही. व्हिडिओ आवडल्यास आपले मत कॉमेंट्समध्ये जरूर लिहा. धन्यवाद. नवनवीन व्हिडिओसाठी आमच्याबरोबर नेहमी राहा आणि चॅनेलला सपोर्ट करा. सपोर्ट म्हणजे सबस्क्राईब, लाईक आणि शेअर. चला बाय, भेटू आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये.